पाऊस चालू झाला आहे आणि पाऊस चालू झाला आहे म्हटल्यावर सह्याद्रीचा ॲडव्हेंचर आणि महाराजांचे गडकिल्ले या गोष्टी तर झाल्याच पाहिजे. आणि प्रत्येक वर्षी एक वारी जी आपली अशी असती ज्यामध्ये हॉटेलमध्ये राहणं तर अजिबात नसतंच आणि हॉटेलचं जेवण हे भरपूर कमी असतं. तर अशाच एका सफरसाठी बाहेर पडायचा विचार करतो आहे आणि त्यासाठी आपलं जे गँग आहे ते गँगला बोलवून पुढचे किल्ले आणि काही धबधबे हे करायचे म्हणते. चला तर मग जाऊया अशाच एका नवीन सफरवरती. किरकोळ राहिलेली खरेदी केलेली आहे आणि आता सगळं पब्लिक जे आहे ते येऊन थांबलेलं आहे. हे लाईट दाखवा इथं बॉईज पंक्चरच्या जागी. ओके डन आहे. पंक्चर गाडी आमची पंक्चर झाल्या. पोरं सगळे काम करायला आणि ह्यो बघा चॅटिंग करायला. चॅटिंग तोंड बघायचं. तोंड बघा तुषार पाटील आहे. हा नुसतं ते गोल कर की. हा आणि ते बाजूला तुटलेलं नाही रे. तसंच असते ते तुटलंय म्हणला. तिथं शूटिंग करा तिथं शूटिंग करा. तू चॅटिंग कर. ह्यो काय करायला बघा तोपर्यंत. अरे ठेव की. अरे ते जोडायची गरज नाही. अरे गाडी थडाकली तोपर्यंत. ओके तू तिथं जाऊन वरड जा की. पंक्चर बाजूला हू. यो बघा चमडीगिरी बघा. चमडीगिरी बघा. तिथं लाईट दाखवायची राहिली. चमडीगिरी करायला माणूस बिचारा. हा यो नुसतं चॅटिंग करायला. आता जरा कामाला लावलाय. चॅटिंग करतो या भाड्या. पंक्चर मामा चांगलं काम केलेलं आहे पंक्चर मामांनी. या टायरचा किरकोळ मॅटर आहे आपल्या. तेवढा मॅटर सॉल्व केला की आपण निसरतो. अपडेट राईट नाव इज रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि पोरांचा चालू आहे जेवण्याचा प्लॅन. अवघडा रे सगळं. जरा असं बघूया काय काय आहे मेनू मध्ये. कुठली मुगाची भाजी. ही कुठली डाळ आहे. तूर डाळ. इकडं मोकळा झुणका. मस्त विषय कट. हे रेनकोट घालून बसलाय माणूस. खावा खावा खावा. इकडं थांबायचं होतं आम्हाला पण थांबू काय शकत नाही. अशी काहीशी परिस्थिती आहे. गुड मॉर्निंग. आणि काल रात्री चालू झालेला प्रवास आज सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि तो कंटिन्यू आहे. फक्त म्हणजे काल रात्री आम्ही बाहेर पडलो होतो हडसरसाठी आणि वाटेमध्ये मला असंच लेफ्ट साईडला भीमाशंकर दिसलं. सो मी पहिल्यांदा भीमाशंकरला घेतोय. त्याच्यानंतर हडसरला जाते. सो सगळे झोपलेले आहेत. माहीत नाही आता डायरेक्ट इथून 48 किलोमीटरची जर्नी पोचल्यानंतरच सगळ्यांना उठवतो. पोचलोय आपण. हा मग चला. अंतर किती राहिले. हा या बघा या. मॅप आधीपासून होता. मी मॅप बघत आलो आणि पोचलो. मॅप कुठे त्या मोबाईलवर लावलेला होता मॅप आणि आम्ही हडसरला पोचलोय. इथे मॅप हडसरचा लावलेला होता की
एंट्री बॅन आहे, तरी पण आपण चाललो आहे या टूरच्या पहिल्या साईट सीनला. आवाजावरून ओळखत असेल की आपण कुठं चाललोय. अरे बाप रे, अवघड दिसतोय विषय. जागी जागी बंद करून टाकले यांनी. हे बघा मस्त. व्हॉट इज दिस प्लेस? आजच्या दिवसाचा आणि पूर्ण ट्रिपचाच दुसरा स्पॉट वर आलेलो आहे आम्ही, आणि ते म्हणजे भीमाशंकर. जर प्रॉब्लेम झालाय, मोबाईल आपला चार्ज होत नाही आहे. जो मेन मोबाईल आहे, शूट करतोय आपला मोबाईल जो, त्याच्यामुळं पहिल्यांदा त्याचा इश्यू सॉर्ट करायचं बघतोय, त्याच्यानंतर बाकीचं बघूया. इथं दुकानात बघूया. चला. हे काय करायलायस? कट करा. कट बीट काय करणार ना बाबा. हा, तर आलेलो आहे आपण भीमाशंकर मंदिराजवळ, आणि 3 पॉइंट आहेत, 4 पॉइंट आहेत आपले टोटल. भीमाशंकर, त्याच्यानंतर गुप्त भीमाशंकर टेम्पल, आणि हनुमान लेक, आणि काय रे, नागफणी. सो चला आपण जाऊया. आम्हाला जॉईन केले. चल भावा, 6वा मेंबर आमचा. त्याला काय ते खायला दे रे. काय आणलेलं नाही, काय आणलं नाही, काय देतो. तर भीमाशंकर आणि गुप्त भीमाशंकर यांचे दर्शन आमचं झालेलं आहे. कॅमेरा आत अलाउड नसल्यामुळे आम्ही कोणताही व्हिडिओ केला नाही, फक्त टीव्हीचा सोडून. आणि पावसाची परिस्थिती बघता आम्ही असा निर्णय घेतोय की इथले 2 पॉइंट जे इथं आल्यानंतर समजलेले ते कॅन्सल करून आपल्या ठरलेल्या प्लॅनिंगकडं पुढं सरतोय. होय, मोबाईल उडवायचं आहे. 86,000 खपकेन. तुषार पाटलांच्या कळलेल्या माहितीनुसार हे बघा, हे भाईनं बाजूला जे दिसतंय ते साठवून ठेवलेलं आहे. तो भाई नंतर खाणार, आम्हा मार खाणार आहे. मामाचा बुक्का पाडणार ते सगळे मिळून. मंडळात बुक्का पडणार आहे मामाचा. सामूहिक करणार मामावर, सामूहिक. मेरा बस्ता चला मैं जहाल चला मुझे रस्ता. मेनूमध्ये सगळं काय आहे. चटणी, हे काय, खरडा, भाज्या, अरे भात पण आहे.